नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुमचं पण जर 10वी आणि 12वीचं जर सर्टिफिकेट हरवलेलं असन, खराब झालेलं असन, ऐन वेळेस तुम्हाला याची गरज पडलेली आहे आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही, तर मित्रांनो फक्त 2 मिनिटांमध्ये एक फॉर्म भरून हे जे सर्टिफिकेट आहे घर बसल्या मिळू शकतात. त्याच्यासाठी अर्ज चालू झालेले आहेत मित्रांनो. ऑनलाईन पोर्टल चालू करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर माहिती बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओमध्ये थोडी पण माहिती स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. इथं बघू शकतात mahasscboard.in आणि स्लॅश मध्ये रिप्रिंट. इथे बघू शकतात इंग्रजी आणि मराठी दोन्ही ऑप्शन देण्यात आलेले आहे. आता तुम्हाला इथं इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचा एक चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड व्हेरिफिकेशन कोड वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मोबाईलवरती एक ओटीपी, तो ओटीपी टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, आपण जो ओटीपी आलेला आहे तो सबमिट केले आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक ईमेल टाकायचा आहे. चालू मेल आयडी टाकून सेम प्रोसेस करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर सेंड व्हेरिफिकेशन कोड मेलवरती येणार आहे. तो कोड आल्यानंतर इथं ऑप्शन दिसेल, त्यावरती तो कोड टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो, आपण जो ओटीपी सबमिट केला आहे मेल आयडी वरचा, तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपला एक आयडी बनतो. त्याच्यानंतर आपल्याला काही असं डॅशबोर्ड बघायला मिळतं. आता इथं तुम्हाला HSC गो टू HSC डॅशबोर्ड आणि गो टू SSC डॅशबोर्ड असे दोन ऑप्शन देण्यात येत असते. इथं तुम्ही जे तुमचं 10वीचं मार्कशीट आहे ते काढू शकता, सनद काढू शकतात. इथं 12वीचं मार्कशीट आणि सनद काढू शकतात. तर आपल्याला गो टू SSC डॅशबोर्ड वरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर असे काही ऑप्शन देण्यात येणार आहे. आता इथं बघू शकता डुप्लिकेट मार्कशीट किंवा डुप्लिकेट सर्टिफिकेट, म्हणजे मार्कशीट आणि सनद, याला मार्कशीट म्हणतात आणि याला सनद म्हणतात. तर तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही काढू शकतात. तर आपल्याला इथं जे सनद आहे ते काढायचं आहे. तर डुप्लिकेट सर्टिफिकेट वरती क्लिक करणार आहोत आपण. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे काही डिक्लेरेशन देण्यात येत असतं दोन्ही भाषांमध्ये, मराठी आणि इंग्रजीमध्ये. ते वाचायचं आहे. इथं टिक करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आय अग्री वरती क्लिक करायचं आहे. आता इथं विद्यार्थ्यांना काय काय माहिती भरावी लागते, जसं की तुमचं नाव असतं पूर्ण कॅपिटल लेटर मध्ये इथं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर आईंचं नाव टाकायचं आहे. तुमचा जो सीट नंबर आहे तो टाकायचा आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, जे लाल मार्क असतं इथं लाल स्टार मध्ये दिलेलं असतं तीच माहिती भरायची. बाकी जर नाही भरली तरी चालते. आता तुमचं एक्झाम इयर, तुम्ही कोणत्या वर्षी एक्झाम दिली होती ते इथं टाकून घ्या. आणि कोणता महिना होता, इथं फेब मार्च येत असतो. जर काही बॅक असेल, काही विषय राहिलेले असेल तर इथं ऑक्टोबर आणि जुलै असं तुम्ही सर्च किंवा सिलेक्ट करू शकता. आता इथं स्कूल अँड एक्झाम सेंटर डिटेल, इथं काही गरज नाही. जर तुमच्याकडे असली माहिती तर तुम्ही इथं टाकू शकता. जो करंट रेसिडेन्शियल ऍड्रेस आहे, सध्या जो राहत आहे तो पत्ता, म्हणजेच या पत्त्यावरती तुम्हाला जे पोस्टानं जे मार्कशीट असतं ते इथं तुम्हाला बघायला भेटत असतं. इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला तुमचा जो ऍड्रेस आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा ऍड्रेस असेल तो तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बघायला भेटणार आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर थोडं खाली यायचं आहे. आता इथं बघू शकतात डिलिव्हरी टाईप कसं पाहिजे, बाय पोस्ट, बाय हँड. बाय हँड जर केलं तर तुम्हाला SSC ऑफिस आहे तिथून एक अपॉइंटमेंट भेटत असते, त्या तारखेला जाऊन तुम्हाला ते तिथून कलेक्ट करायला लागतं. बाय पोस्ट म्हणलं तर मित्रांनो, तुम्हाला हे बाय पोस्ट न मिळत असतं. म्हणजे पोस्टद्वारे तुम्हाला घरपोच जिथं आपण ऍड्रेस देतो त्या ऍड्रेसवरती येत असतं. आता इथं तुमचा जो जिल्हा आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ते कुरिअर करायचं आहे तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस येणार आहे आणि शेवटची तिसरी प्रोसेस राहणार आहे ती पेमेंटची प्रोसेस राहणार आहे. आता इथं दोन डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागतात. अंडरटेकिंग लेटर, म्हणजेच मित्रांनो एक अंडरटेकिंग लेटर असतं, त्याचं मी तुम्हाला सॅम्पल दाखवून देतो. आता हे अंडरटेकिंग लेटर आहे मित्रांनो, याची जी लिंक आहे PDF ची मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तिथून तुम्ही ती डाउनलोड करून हे अंडरटेकिंग लेटर भरू शकतात. आता इथं तुमचं जे माहिती आहे ती भरावी लागते. तुमचं नाव, वय, तुमचा व्यवसाय, पत्ता ते टाकायचं असतं. तुमचं इथं नाव टाकायचं असतं. इथं काही माहिती विचारली आहे ती तुम्हाला वाचायची आहे, जसं की तुमचं जे मार्कशीट आहे कितवीचं आहे, काय आहे, कोणतं कॉलेज आहे, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, अशी बेसिक माहिती लिहून त्याच्यानंतर इथं तुमची दिनांक टाकून आज दिनांक, त्याच्यानंतर जे प्रतिज्ञापत्र धारक आहे त्यांची इथं सही करावी लागते. अशा काही प्रकारे 2 मिनिटांमध्ये हे अंडरटेकिंग जे लेटर आहे ते तुम्ही इथून डाउनलोड करून जे आहे भरून तिथे अपलोड करायचं आहे. आता इथं बघू शकता, आता इथं प्रतिज्ञापत्र अपलोड करा, त्याच्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि नेक्स्ट स्टेप वरती क्लिक करायचं आहे. आता हे इथं लिमिट दिलेली आहे 512 KB जी PDF साईज आहे
त्या PDF मध्ये हे अंडरटेकिंग लेटर इथं लागणार आहे तुम्हाला. हे जे डॉक्युमेंट आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला असं काही बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप वरती क्लिक करायचं आहे. आता इथं आपली जी डिटेल आहे ती बघायला भेटत असते तुम्हाला. इथं बघू शकता स्टुडंट नेम, एक्झामिनेशन कधी झालेलं आहे, डुप्लिकेट आपण सर्टिफिकेट ऑर्डर करत आहोत. आता इथे तुम्हाला ₹500 चलन करावे लागतं. आता तुम्हाला जर अर्जंट मार्कशीट पाहिजे असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा ₹100 पे करावे लागतात. आता हे ₹100 पे केल्यानं काय होतं मित्रांनो, याचा जो कालावधी आहे तो कमी होत असतो. जसं की मित्रांनो तुम्हाला रेग्युलर मध्ये हे महिन्याभरात मिळून जातं आणि जर तुम्ही अर्जंट मध्ये मागवलं तर तुम्हाला हे 8 दिवस किंवा 3 दिवसांमध्ये मिळत असतं. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता संपूर्ण माहिती बघितली आपण. आता पे नाव वरती क्लिक करायचं आहे. आता इथं काही वेबसाईटला प्रॉब्लेम आहे, सर्व्हर डाऊन आहे. आता मित्रांनो जी पेमेंटची जी प्रोसेस आहे ती कशी आहे, तुम्ही नेट बँकिंग, UPI, क्रेडिट कार्ड कोणत्याही पण ऑप्शन करू शकतात आणि सर्वांना जे पेमेंट करायची मेथड आहे ती माहीत असते. मित्रांनो ही काही माहिती होती, ही काही अपडेट होती. ज्यांचं कोणाचं जर 10वी-12वीचं मार्कशीट किंवा सनद हरवलेला असन, खराब झालेला असन, असं तुम्ही घर बसल्या मिळवू शकतात. तुम्हाला कधी पण गरज पडली तर तुम्ही अशा काही प्रकारे हे ऑर्डर करू शकतात. तर मित्रांनो ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या YouTube चॅनलवर येत राहतात. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.